जसे महाराष्ट्रातील बीड हे शहर खंडणी हत्या यासाठी बदनाम झाले आहे, तसेच गेली अनेक वर्ष नवी मुंबई शहरातील शिरवणे विभाग लॉजिंग, बार, डान्स, ऑर्केस्ट्रा बार यांच्या गराड्यात सापडला असून गुन्हेगारांसाठी एक राजकीय आश्रयाचे स्थान झाले आहे. अनेक जोडपी आपली ओळख लपवून बनावट आय कार्ड दाखवून आपला कार्यभाग ओळखतात. त्यामुळे बऱ्याचदा महिलांवर अतिप्रसंग, हत्या यासारखे प्रकार यापूर्वी इथे झाले आहेत. काल असाच हत्येचा प्रकार न्यू मिनी महल लॉजमध्ये घडून आला असून तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. पहाटे 3 वाजता एक जोडपे या लॉजमध्ये आले. त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवून रूम बुक केला. पोलिसांची टीम आता नेहमीप्रमाणे कामाला लागली असून तपास सुरू झाला आहे. लॉज हॉटेल व्यवस्थापनाला कायद्याने रूम देताना ओळखपत्राची योग्य तपासणी करून घेणे, ग्राहकांची पूर्ण माहिती लिहून घेणे बंधनकारक असताना लॉजवाले नियम पाळत नाहीत. यावर पोलिसांकडून कारवाई अपेक्षित असते, पण माया संबंध असल्याने कारवाई होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात लॉज आवश्यक आहेत का? सर्व लॉज अधिकृत आहेत का? या लॉजमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित असते का? स्थानिक पोलिसांकडून कागदपत्र, जागेची व ग्राहक रजिस्टर तपासणी होत असते का? स्थानिक रहिवाशांचा विरोध असताना नव्या लॉजला परवानगी कुणाच्या हस्तक्षेपाने मिळते? याची उत्तरे पोलीस आयुक्तांकडून अपेक्षित आहेत. तसेच ज्या अनधिकृत लॉज आहेत त्यांच्यावरती त्वरित कारवाई करून त्या लॉज सील कराव्यात. स्थानिक राजकीय नेतृत्वानेही याबाबत जागे होऊन लॉज हटाव शिरवणे बचाव भूमिका अपेक्षित आहे. न्यूज शाही चॅनलचा आणखीन एक बेधडक रिपोर्ट. आज सकाळी 9:30 वाजता निरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिरवणे गावात मिनी महल लॉजिंग आहे. त्या ठिकाणी एक रूममध्ये 3rd फ्लोअरच्या एका रूममध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर आपण निरोड पोलीस स्टेशनने तिथे भेट दिलेली आहे. भेट दिल्यानंतर एकंदरीत आपल्याला असं आढळून आलं की 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान एक कपल त्या ठिकाणी आलं होतं. त्यातील महिलेचा मृतावस्थेत मृतदेह त्या ठिकाणी आपल्याला मिळून आलेला आहे. साधारणतः लैंगिक उत्तेजक पदार्थाचा ओव्हरडोस झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. कोण आहेत, कुठून आले होते आणि हे कपल होते की बाहेरून आले होते? या बाबतीत आपण पूर्ण लॉजिंगचं रेकॉर्ड चेक करत आहोत, CCTV फुटेज चेक करत आहोत आणि पुढील तपास आपल्या वेगवेगळ्या टीम करत आहे.